जालन्यात आयोजित आभार दौऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। मी फक्त धन्यवाद आणि आभार मानून जाणार नसून जनतेच्या ऋणात राहू इच्छितो असं म्हणत येणाऱ्या 4 जून रोजी आपल्या बाजूने निकाल लागला तर येणाऱ्या 5 वर्षात जनतेच्या ऋणातील उत्तराई कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील राहील असं काळे म्हणाले। यावेळी सगळी ताकद सगळी शक्ती आपल्या पाठीशी असून कोणीच आपला बालबाका करू शकत नाही असा इशारा काळे यांनी रावसाहेब दानवे यांना उद्देशून दिलाय। बोला सर, काय सांगणार? लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही आता आभार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे, कसा प्रतिसाद आहे सध्या? प्रतिसाद तर खऱ्या अर्थाने 13 तारखेपर्यंत सगळ्यांनी देऊन टाकला प्रतिसाद जो द्यायला पाहिजे होता तो। परंतु कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट मेहनत त्यांनी केलेले फार मोठं जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि त्या माध्यमातून आम्हाला घरी थांबण्यापेक्षा आपण त्यांचे आभार मानावे, त्यांना धन्यवाद द्यावे आणि त्यांना जाऊन भेटावं की तुम्ही फार मोठी जबाबदारी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद द्यायला, त्यांचे आभार मानायला या खऱ्या अर्थाने या ठिकाणी दौरा करायला आलो आणि म्हणून या दौऱ्यामध्ये एका विधानसभा क्षेत्राकरता पूर्ण 1 दिवस आम्ही या ठिकाणी फिरलो। सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड अशी तुडुंब गर्दी, त्या प्रत्येक ज्या ठिकाणी आम्ही याच्या बैठका लावल्या होत्या आभार प्रदर्शनाचा किंबहुना त्यांना धन्यवाद देण्याच्या, तिथं फार मोठा प्रतिसाद उत्साह कार्यकर्त्यामध्ये होत होता आणि कार्यकर्ते व्यक्त होत होते की आमच्या गावामध्ये इतकी लीड मिळेल, आमच्या गावामध्ये एवढी लीड मिळेल आणि मला शुभेच्छा देत होते। काही लोक ॲडव्हान्समध्ये अभिनंदनही करत होते। त्या सगळ्यांना मी इतकंच म्हणेल की मला आपल्या सगळ्यांचे आभार मानणं, धन्यवाद देणं यापेक्षा मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि भविष्यात त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।